मित्रांनो नमस्कार. स्क्रीनवर एक ट्विट दिसत असेल तुम्हाला. आपल्या मुंब्र्याच्या आमदारांचं जितेंद्र आव्हाडांचं ट्विट आहे, वाचा. तेलगी प्रकरणाचा तपास सीबीआयने केला. सीबीआयने चार्जशीट तयार केली आणि ती चार्जशीट कायदेशीर तपासणीसाठी ॲडिशनल ॲडव्होकेट जनरल अमरेंद्र शरण यांच्याकडे पाठवली. या ट्विटचा संदर्भ लागलाच असेल तुम्हाला. यात एक प्रकारे कबुलीच दिली आव्हाडांनी की ते तेलगी स्टॅम्प घोटाळ्यात जे लोक सहभागी होते त्यातल्या महत्त्वाच्या 7-8 लोकांची नावं एका अदृश्य हातानं पुसून टाकली. आणि हा हात, अदृश्य हात, अर्थात शरद पवारांचाच होता. कारण महाराष्ट्र असो की देश, दोन्हीकडच्या राजकारणात जेव्हा अशा कृष्णकृत्यांचा विषय येतो तेव्हा त्यामध्ये कोणाचे हात पाय, अगदी अख्खा माणूस जर कोणी असेल तर तो हाच अदृश्य शक्तिमान गंगाधर उर्फ शरदचंद्र पवार असतो. परवा छगन भुजबळांनी बीडच्या सभेत तेलगी स्कॅमचा विषय काढला. साहेब, बोलायला गेलं तर खूप आहे. एक लक्षात घ्या, त्यावेळेला गेलो नाही, पहिला प्रदेशाध्यक्ष मी झालो. साहेब, तुम्ही आणि मी, आपण दोघेच फिरत होतो महाराष्ट्रामध्ये. थोडे आमदार कमी पडले म्हणून विलासराव अध्यक्ष झाले, मुख्यमंत्री झाले आणि मी उपमुख्यमंत्री झालो. पण साहेब, मला एक कळलं नाही, 2023 डिसेंबरला तुम्ही माझा राजीनामा घेतला उपमुख्यमंत्री पदाचा. होम मिनिस्टर होतो मी. हे प्रफुल्ल पटेल होते तिथे, त्यांना बोलवण्यात आलं. माझी काय चूक आहे? प्रकरण तेलगी, त्याला अरेस्ट मी केला, मोका त्याच्यावर लावायला सांगितला, कडक कारवाई केली. काही लोकांनी फक्त आरोप केले. आणि साहेब, तुम्ही मला बोलवलं आणि सांगितलं. आणि त्यावेळेला प्रफुल्ल पटेल तिथे होत, त्यांना पण बोलवून घेतलं की भुजबळ तुम्ही राजीनामा द्या. म्हटलं का? तर म्हणे ते झी टीव्हीचे जे आहेत तिकडे दगड पडलेले आहेत, ते सुभाष गोयल नाराज होतील, तुम्ही राजीनामा द्या. सुभाष गोयलचा फोन आला पवार साहेबांना की भुजबळांचा राजीनामा घेऊ नका, त्यांची काही चूक नाही. पण साहेब, तुम्ही माझा राजीनामा घेतला. तुमच्यावर सुद्धा आरोप झाले होते. 92, 93, 94 सालामध्ये खैरनार आणि इतर सगळ्यांनी जे आहे, गोरा खैरनार आणि इतर सगळ्यांनी केलं होतं की नाही. तुमचा राजीनामा कोणी मागितला नाही, तुम्ही तो दिला नाही. मग छगन भुजबळला का राजीनामा तुम्ही घेतला? या स्कॅममध्ये भुजबळांचं नाव का आलं होतं तर ते त्यावेळेस राज्याचे गृहमंत्री होते. अर्थात पोलीस खातं त्यांच्या ताब्यात होतं. तेलगीला आपल्या बनावट स्टॅम्पच्या धंद्यात मुख्य अडचण ही पोलिसांकडूनच उभी राहत होती. आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना हँडल करायचं तर ते कसं? अर्थात जर राज्याचा गृहमंत्रीच आपल्या ताब्यात असेल, आपल्या हातात असेल तर ते सहज शक्य होतं. म्हणूनच तेलगीनं आपल्या धंद्यात केन प्रकारेनं राज्याच्या गृहमंत्र्यालाही सहभागी केलेलं होतं असं म्हणतात. जर भुजबळ या प्रकरणात अडकलेले असतील तर त्यावेळी भुजबळांचे सुप्रीमो असणाऱ्या शरद पवारांना याबाबत काहीच माहिती नसेल असं कसं होईल? तेलगीला अटक झाल्यानंतर सीबीआयने त्याची नार्को टेस्ट केली होती. त्यात ग्लानीत असलेल्या तेलगीला प्रश्न विचारला गेला होता, त्याच्या गालावर थपडा मारून, तेलगी टेल मी, की कोणकोणते राजकारणी तुला या कामात मदत करत होते? I'm asking you to which political people you have helped. I'll keep it secret. A half-drunk Telgi blurts out the name of Chhagan Bhujbal and NCP chief Sharad Pawar. I was politicians. Who are those politicians? Telgi? Yeah. Who are those politicians? Man.
politicians Huh? of LCP. Huh? Who are those politicians? Mr. Sharad Pawar, Mr. Bhujbal. त्यांची नावं काय? त्यावर तेलगीनं दिलेलं उत्तर जगजाहीर आहे. मग या नार्को टेस्टमधल्या कबुली जबाबावर कुठली कारवाई का गेली नाही हा प्रश्न अनुत्तरित राहतो. अनेक जण आता एक प्रश्न विचारत आहेत की आत्ताच भुजबळांना तेलगी, गोरा खैरनार, अण्णा हजारे यांनी शरद पवारांवर 1995 पासून ते अगदी 2003, 2004, 2005 पर्यंत केलेले आरोप का आठवत आहेत? ते थेट शरद पवारांना का टार्गेट करायला लागले? मला वाटतं शरद पवारांवर दबाव टाकण्याचा एक प्रयत्न म्हणून ही नवी स्ट्रॅटेजी वापरली जात असेल. तेलगीसारखं प्रकरण आणि जोडीला NN वोहरा यांचा 1992च्या दंगलीनंतरचा अहवाल, ज्यात राजकारण्यांचे अंडरवर्ल्डशी असलेल्या संबंधाचा कच्चा चिट्टा मांडलाय, तो अहवालही नेमका 2024च्या निवडणुकांच्या तोंडावर बाहेर आला. तर त्यातल्या उल्लेखांनुसार शरद पवार हे कुठे असतील याचा फक्त अंदाजच लावा तुम्ही. वोरा कमिटीचा रिपोर्ट अनेक वर्ष दाबून ठेवला गेलाय, पण त्यात काय दडले आता हे सगळ्या दुनियेला माहीत झाले. पण त्याच्या जगजाहीर होण्याची अधिकृत वेळ पुढे पुढे ढकलली जात होती. कदाचित आता ती वेळ आली असावी. 2024ला आरपार की लढाई करून भारतीय जनता पक्ष आपल्या विरोधातल्या सगळ्याच मोठ्या डोकेदुखींना संपवण्याच्या मागे दिसतोय. त्यात वेगवेगळी आयुधं आणि हत्यारं वापरली जाऊ लागली. काल परवापर्यंत राष्ट्रवादीतून फुटलेल्या लोकांमधून एकही जण पवारांच्या विरोधात ब्र काढत नव्हता. पण परवा अचानक भुजबळांना कंठ फुटला. आता हे जितेंद्र आव्हाड भुजबळांना काउंटर करायला गेले आणि या तेलगी स्कॅममधला अदृश्य हात कोण हेच सांगून मोकळे झाले. म्हणजे आव्हाडांना यातून नेमकं काय साध्य करायचं होतं? पवारांची पाठराखण करायची होती? भुजबळ आणि त्यांच्या बगलबच्च्यांची नावं कशी त्या अदृश्य हातानं चार्जशीटमधून गायब केली किंवा झाली हे सांगायचं होतं की आणखी काय? सगळेच गोंधळलेले दिसत आहेत. काल हे ट्विट आव्हाडांनी केलं आणि ते उलटून आपल्याच अंगाशी येतं हे जाणवतात तासाभरातच डिलीटही केले बहुतेक. आता दिसत नाही येते, पण आपल्याकडे त्याचा स्क्रीनशॉट आहे. तुम्ही तो पुन्हा वाचू शकता. थोडक्यात काय, आव्हाड, भुजबळ आणि भाजपा हे सगळेच मिळून शरद पवारांचा गेम करायला निघालेत असंच वाटतंय. मला वाटतं आपल्यावर होणाऱ्या कारवाया टाळण्यासाठी पवारांना आता निवृत्तीशिवाय पर्याय उरणार नाही बहुतेक. असो, बघूया काय होतंय. घोडा मैदान फारसं लांब नाही आहे. जानेवारी 2024च्या निवडणुकांचं बिगुल वाजेल. डिसेंबरमध्ये जेव्हा या काही राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका आटोपल्या की जानेवारीच्या उत्तरार्धात सगळं चित्र स्पष्ट व्हायला सुरुवात होईल. तोवर 4-5 महिन्यांचा कालावधी आहे आणि हाच कालावधी निर्णायक ठरणार आहे. लेट्स सी काय होतंय. तुर्तास थांबतो, पुन्हा भेटूस. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा AKAR DG9. धन्यवाद. नमस्कार.